की निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांनी कोर्टामध्ये हजर केलं असल्याचं समजतंय। पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयामध्ये सुनावणी सध्या सुरू आहे। निलेश चव्हाण याच्या पोलीस कोठडीची न्यायालयाकडे मागणी पोलीस करतायत अशी ही माहिती सध्या समोर येते। पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयामध्ये या प्रकरणासंदर्भातली ही महत्त्वाची सुनावणी सुरू आहे। अनेक महत्त्वाचे खुलासे खरंतर अगदी थोड्याच वेळात आपल्या समोर येऊ शकतात आणि निलेश चव्हाण याच्या पोलीस कोठडीची मागणी आता पोलीस करताना बघायला मिळत आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्यासोबत आहेत। तुषार, महत्त्वाची अपडेट, सुनावणीला सुरुवात झालेली आहे, नेमकं काय घडतंय सुनावणी दरम्यान? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर याच शिवाजीनगर कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे आणि निलेश चव्हाणला खरं तर याच शिवाजीनगर कोर्टामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी आणलेलं पाहायला मिळतंय। पुणे पोलिसांनी खरं तर युक्तिवाद करायला, पिंपरी चिंचवड पोलिसांनी खरं तर युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे आणि 5 दिवसाची जी पोलीस कोठडी खरं तर पिंपरी चिंचवड पोलीस मागणार आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर निलेश चव्हाणचे वकीलपत्र खरं तर स्वानंद गोविंदराव यांनी घेतलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये या प्रकरणाची खरं तर तपास आणि या संपूर्ण प्रकरणाचं जे आढावा आहे खरं तर घेताना एकंदरीत पाहायला मिळते। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये मोडच काय होती, तपास नक्की काय होता, याचा संपूर्ण आढावा खरं तर घेतला जाईल आणि बाळाला कसं खरं तर ताब्यात घेतलं गेलं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये मोबाईल खरं तर जप्त करणं क्रमप्राप्त आहे। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर वैष्णवीची नणंद असणारी करिश्मा आणि सासू लता यांचा मोबाईल खरं तर मिळणं गरजेचं असल्याचं पिंपरी चिंचवड पोलिसांनी म्हटलंय आणि त्या पद्धतीने हा संपूर्ण जो तपास आहे तो केला जाईल आणि त्यासाठी खरं तर 5 दिवसांची पोलीस कोठडी ही मिळावी अशी विनंती खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांकडनं केली जाते। नक्कीच तुषार, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।